शिवसेना शिंदे गटाला धक्का, मेघनाद घरत आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात दाखल. ठाणे घोडबंदर बाळकुंभ भागातील शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक देवराम भोईर आणि संजय भोईर यांचे कट्टर समर्थक मेघनाद घरत यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. यावेळी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले उपस्थित होते. घरत यांचा भाजप प्रवेश शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. मेघनाद भोईर यांनी बाळकुंभ कोळशेत परिसरात शिवसेनेचे संघटन तयार केले होते. ठाणे महापालिकेच्या मागील सार्वत्रिक निवडणुकीत त्यांना थोडक्यात पराभव पत्करावा लागला होता. यावेळी मेघनाद घरत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्रातील कर्तव्यनिष्ठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाणे जिल्ह्यातील आगरी कोळी भूमिपुत्रांचे आधारस्तंभ गणेश नाईक, संजीव नाईक, ठाणे शहराचे आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे आणि आमदार यांच्या कार्यामुळे प्रभावित होऊन मी आज भाजप पक्षामध्ये प्रवेश करत आहे. स्थानिक राजकारणाला कंटाळून आणि स्वार्थी लोकप्रतिनिधींच्या विचारधारेला सोडून सर्व व्यापक विचारधारा असलेल्या कार्यपद्धतीवर काम करण्याची माझी इच्छा असल्यामुळे मी भाजपात प्रवेश केला आहे. ठाणे शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये आम्ही ओबीसी चळवळीच्या माध्यमातून सतत काम करतही राहू, परंतु चळवळीला धार देण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज असते. तसेच स्थानिक भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांसाठी लढण्यासाठी भाजप माझे हात बळकट करेल असा मला ठाम विश्वास वाटतो. बाळकुंभ, कोळशेत, ढोकाळी या भागामध्ये गेली अनेक वर्ष 2-3 पिढ्या त्याचं कुटुंब काम करतं. पण मेघनाद घरत यांनी भारतीय जनता पार्टीचा झेंडा हातात घेतलाय आणि एक प्रभावी असा प्रमुख माणूस, प्रमुख समाजसेवक अशी त्याची ख्याती आहे. त्याचे काका जे आहेत त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचं त्या क्षेत्रामध्ये, त्या भागात कोणीच नव्हतं. त्यावेळेला यशवंत घरत हे भारतीय जनता पार्टीचा झेंडा हातात घेऊन काम करायचे आणि तिथल्या सगळ्याच भागामध्ये निश्चितपणे अधिकचं बळ जे आहे ते मेघनाद घरत याच्या प्रवेशाने भारतीय जनता पार्टीला मिळेल. हे ठरवून केले जात नाहीत, उत्स्फूर्तपणे कार्यकर्ते येतात. आता भारतीय जनता पार्टीमध्ये बघा की या शहरापासून देशापर्यंत अनेक मोठ्या प्रमाणामध्ये लोक पार्टीत येतात. कारण एक जगविख्यात आणि जगामध्ये लोकप्रिय असं नेतृत्व भारतीय जनता पार्टीचं आणि या देशाचं पंतप्रधानपदी आहे. विचाराची एक बांधिलकी आहे आणि त्याच्यामुळे या बांधिलकीच्यामुळे विचाराने प्रभावित होऊन विकासाच्या करता या विकासाच्या वारीमध्ये देखील अनेक लोक सहभागी होतात. त्या माध्यमातूनच आज हा सहभाग झाला. अनेक लोकही कार्यकर्ते त्याचे बरोबर आलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टी अधिक या निमित्ताने मजबूत होईल आणि त्या ठिकाणी अधिक जोमाने काम होईल. आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, तसेच आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि तसेच ठाणे शहराचे अध्यक्ष सन्माननीय संजय केळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांचे विचार आणि सर्व एक जे काही आहे भारतीय पक्षाचा ते करून मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे.